पैल तुगे खाऊ कोकता हे, शकून घे माये सांगता हे. पैल तुगे खाऊ कोकता हे. सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या यूट्यूबवरील एका व्हिडिओच्या खाली कमेंट आली होती की जी परदेशातून येणाऱ्या दिंडीबद्दल थोडी माहिती आम्हाला मिळावी अशा हेतूने कमेंट केली होती. तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. इतरही प्रेक्षकांना याबद्दल माहिती मिळेल किंवा आपल्यालाही माहिती असेल अधिक तर आपण व्हिडिओ खाली अवश्य कमेंट करा. दिनांक 6 जून 2026 रोजी ही दिंडी लंडनवरून पंढरपूरकडे निघालेली आहे. या दिंडीमध्ये 100 पेक्षा जास्त वारकरी भाविक या दिंडीमध्ये सहभागी आहेत आणि लंडन येथील विंडसर या शहरामधून ही दिंडी निघालेली आहे. याचे मुख्य आयोजक अनिल खेडकर हे महाराष्ट्रीयन आहेत. परदेशामध्ये त्यांचे फार्मास्युटिकलचे व्यवसाय आहेत. तर त्यांच्यासोबत दिंडीमध्ये सुद्धा परदेशी नागरिक सहभाग घेण्याचा अंदाज आहे. हा 18,000 किलोमीटरचा प्रवास आहे. हा खूप मोठा प्रवास आहे आणि ते सर्व प्रवास रस्त्याच्या मार्गाने म्हणजे विमान सेवा न करता रस्त्याच्या मार्गाने बसने येणार आहेत असं माहिती मिळालेली आहे. 11 ते 12 देश ओलांडून ही दिंडी देहू आळंदी करून पुढे पंढरपूरकडे दिनांक 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल. दिनांक 25 जुलै आषाढी वारी सोहळ्यातील सर्वात मुख्य दिवस म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी. या एकादशीला सगळे भक्त आलेले भाविक वारकरी त्यांच्यासोबत आलेले सर्व पांडुरंगाचे दर्शन घेतील. इतरही आपल्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले भाविक वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेला असतो. अशा प्रकारे हा सोहळा संपन्न होणार आहे. तर अशी ही एक नवीन संकल्पना आहे की परदेशामधून दिंडी थेट पांडुरंगाच्या दारामध्ये येणार आहे आणि ही जागतिक नोंद होण्याची शक्यता आहे. कारण या सोहळ्याचं पुढे मोठं स्वरूप होण्याची चिन्ह आहेत. कारण पांडुरंगाचे भक्त आणि भाविक वारकरी हे संपूर्ण जगभरात पोहोचलेले आहे. तर ही संकल्पना खूप प्रेरणादायी ठरणार आहे. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल अवश्य कमेंट करा. आपल्या काही सूचना असतील तर अवश्य कमेंटमध्ये लिहा. सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू.